नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी. एकदम सोपी आणि सरळ पद्धत. चला मग बघूया. इथं मी काही चवळीच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा पण छिलून कापून घेतलेला आहे आणि ते पाण्यात ठेवलेलं आहे. इथं एक टोमॅटो घेतला आहे आणि त्याला पण कापून घेते. आणि इथं गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आपल्याला तेल गरम होऊन द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की थोडेसे चांगले जिरे तडतडले की मग आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण कापून घेतलेला बटाटा. आता मी त्याच्यात बटाटा टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला 5 मिनटं झाकून थोडंसं शिजून घ्यायचं आहे. हा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर मी इथं झाकून ठेवून आपल्याला थोडंसं ह्याला शिजून घेते बटाट्याला. आणि इथं काही मसाला तयार करणार आहेत आपण. त्याच्यासाठी मी इथं थोडंसं अद्रक घेतलेली आहे, एक दालचिनीचा तुकडा आणि 3-4 लसणच्या कळ्या, 4 मिरच्या हिरव्या आणि थोडंसं खोबरं घेतलेलं इथं कापून मी, सुकं खोबरं ते पण टाकून घेते. आणि ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. छान असं वाटण करून घ्यायचं आहे ह्याचं कोरडंच. तर इथं मी वाटण करून घेतलेलं आहे. छान होतं हे वाटण आणि मस्त भाजी होती. एकदा नक्की करून बघा. छान भाजी होती ही, अशी सुकी टिफिनसाठी न्यायला मुलांना हो, शाळेमध्ये, ऑफिसला हो, शेतात हो, कुठं बी छान भाजी होती. आता हे आपलं बटाटा पण शिजत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी ज्या चवळी आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या घालून घेणार आहे. चवळीच्या शेंगा एक आपल्याला टाकून घेते. अशा प्रकारे एकदा भाजी नक्की बनवून बघा. आपण कधी पाण्याचा वापर केलेला नाही ह्या भाजीमध्ये. आणि मी इथं एक टोमॅटो तो कापलेला तो पण ह्याच टायमाला टाकते त्याच्या आतमध्ये. आता ह्याच वेळेस आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आतमध्ये. तर मी इथं चवीनुसार इथं मीठ घालून घेते. मिठाने काय होतं, छान अशी शिजल्या जाती पटकन दिशीन, म्हणून ह्याच टायमाला घालायचं आहे. आणि घालून आपल्याला असं हे 4-5 मिनिट परत झाकून ठेवायचं आहे, चांगलं मऊ होईपर्यंत. नंतर मी उघडून बघितलं तर आपलं झालेलं आहे. टोमॅटो पण आपले सगळे गळून गेलेले आहेत आणि शेंगा पण मऊ झाल्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर मसाल्यामध्ये मी इथं अर्धा चम्मच हळद, आणि 1 चम्मच असा धने पावडर आणि अर्धा चम्मच असा गरम मसाला घालून घेणार आहे. आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून घेते मी. आणि आपण जे वाटण वाटलेलं होतं का ते हे मिक्स झालं की आपल्याला ते वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. खोबऱ्याचं, हिरवी मिरची, अद्रक, दालचिनी आणि लसूण हे वाटण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि छान असं मिक्स करायचं मस्त. आणि 2च मिनटं झाकून ठेवायचं, कारण की मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये जाऊपर्यंत, कारण की आपली भाजी पहिलीच शिजलेली आहे. तर ह्याला मी 2 मिनटं झाकून ठेवते. आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की करून बघा एकदा ही भाजी, सगळ्यांना आवडेल अशी. तयार आहे आपली बिना पाण्याची सुकी भाजी, चवळीच्या शेंगाची भाजी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.